उखंड्यावर बसावं जेवायला, पण वाड्या आपला असावं. अंडरग्राऊंड ड्रेनेज हे गाव 90% झालेलं आहे. परभणी जिल्ह्यात कोणाचा ब्रँड चालतंय तर फक्त एक तर चालतंय, बंडू जाधव साहेब आणि आमदार राहुल पाटील साहेब. कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी दिल्यात. परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे आपल्या सोबत आहेत. भाऊ, तुम्ही निवडणुकीला उभे आहात, काय सांगाल? मी शिंगणापूर जिल्हा परिषद गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील साहेब यांनी माझ्यावर जे विश्वास दाखविला की बाबा ह्या जिल्हा परिषद सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला जी उमेदवारी दिली आजपर्यंत. बघा तुम्ही आता तुम्ही बघितलं असन खासदार साहेबाची बाईट तर तुम्ही बघितली असन, तुम्ही सुद्धा घेतली. या जिल्ह्यामध्ये आमदार खासदार यांच्या मंत्री सगळे ह्याच्याच घरातले उमेदवार आहेत. हे जे कोणी करू शकतं ते परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार आणि परभणी जिल्ह्याचे आमचे नेते मार्गदर्शक खासदार साहेब यांनीच करू शकतात की बाबा सामान्य कुटुंबातल्या माणसाला. मी मार्केट कमिटी संचालक आहे, पण माझ्यासोबत एक आमच्या परभणी मार्केट कमिटीमध्ये असे एक आमचे तालुका प्रमुख आहेत पंढरनाथजी घोले पाटील साहेब. यांना ज्यानं 25 वर्ष तालुका प्रमुख एक काम बघितलं, त्या सामान्य कुटुंबातला 1 रुपया नाही खर्चा त्या माणसाला सभापती केलं. की जे कोण करू शकतंय ते परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव साहेब आणि आमदार साहेब हे दोनच करू शकतात. मला सांगा, सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल अशा कोणत्या समस्या आहेत तुम्हाला वाटतं ह्या प्रमुख आहेत तुमच्या सर्कलच्या समस्या आहेत? माझं म्हणणं बाबा, शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे आम्ही शिंगणापूरमध्ये विकास केलाय ते विजन घेऊन आम्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये जाता येते. कारण शिंगणापूरमध्ये काय विकास केलाय आता तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युली एकदा शिंगणापूरमध्ये जाऊन बघा. शिंगणापूरमध्ये आतापर्यंत 2021 पासून ते आता 2026च्या उद्याच्या 9 तारखेला माझा कार्यकाळ संपणार आहे. त्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 8.5 कोटी रुपयाचे कामं झालीत. ते कामं अशी झालीत, दर्जेदार झालीत, ज्या कामावर गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज हे गाव 90% झालेलं आहे. जे परभणी शहरामध्ये नाही ते शिंगणापूरमध्ये आहे. का आहे शिंगणापूरमध्ये? आम्ही भास्करराव पेरे साहेबाला शिंगणापूरमध्ये आणलं. ते आणल्यावर आम्ही त्याचा आदर्श घेऊन खासदार साहेब आमदार साहेब हे सगळे तिथे उपस्थित होते. आमच्या गावामध्ये आम्ही जे विकासाची गंगा गेली तीच गंगा आम्हाला जिल्हा परिषद सर्कलमध्ये हे करायची आहे. आमच्या ग्रामपंचायत मार्फत 2021ला मला सरपंच पदावर जे बसविले त्या सरपंच पदाचा ऋण व्यक्त करण्यासाठी मी एक वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं माझी 25वी वारी असते. मी सातत्यानं माळकरी घराणा आमचा असल्यामुळं मी गावातील 1000 महिला पंढरपूरला सुद्धा देवदर्शनासाठी घेऊन गेलतो. मला सांगा, राज्यात भाजप आहे, केंद्रात भाजप आहे आणि जिल्ह्यातही भाजपच्या राज्यमंत्री आहेत. मग तुम्हाला कळलं तुमच्या विरोधात एवढे सगळे नेते एकवटतील व मोठे मोठे सभा होणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? किती निवडणुकी तुमच्यासाठी अवघड जाणार आहे? मला नाही वाटत निवडणूक मला अवघड जाईल. कारण कशामुळे म्हणतो, तुम्ही आता बघितलं असन परभणी महापालिकेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परभणीत, उपमुख्यमंत्री परभणीत, मंत्री तर तुम्ही खासदार साहेबांना सांगायची गरजच नाही, मंत्री दररोज इथं परभणीमध्येच. त्याच्यामुळे त्याचं काय अवस्था झाली तुम्ही बघितली असेल. तीच परभणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा होणार आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी दिल्यात. एकाच घरामध्ये 5-5 उमेदवार दिले नाही ना. खासदार साहेबाच्या घरातलं तर आतापर्यंत आम्हाला दिसत नाही भाऊ एखादा उमेदवार आहे म्हणून. आमदार साहेबाच्या घरातला कोणी नाही. म्हणून हे सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसातल्या एक आपल्यातला एक सदस्य होऊन जावा ही निवडणूक हे लोकप्रतिनिधी आमचे घेऊन चलत आहेत. आणि त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला वारकरी संप्रदायातल्या असलेल्या आम्हाला ती उमेदवारी दिली. त्याबद्दल मी पक्षाचे बी आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब आणि आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो की बाबा आमच्यासारख्या तरुण युवकाला आज तुम्ही बघितलं असेल तरुण वर्गाला उमेदवारी देणं हे दुसरं कोणी करू शकत नाही. ते परभणी जिल्ह्याचे आमदार साहेब आणि खासदार साहेबच करू शकतात. आम्ही पाहिलो की परभणी महापालिकेत भाजपला ज्या प्रकारे अपयश आलं तर भाजप यावेळेस जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणण्यासाठी त्यांनी गुट्टे साहेबांसोबत युती केली व गुट्टे साहेबांना सगळे एबी फॉर्म देऊन टाकले. भाजप पूर्ण ताकदीने उतरले. तुम्हाला काय वाटतंय भाजपचा सत्ता येईन का? तुमची सत्ता येईन परभणी जिल्हा परिषद? परभणी जिल्हा परिषदमध्ये तुम्ही बघितलं असेल आता कालच्या झालेल्या महापालिके निवडणुकीमध्ये बघितलं असेल परभणी जिल्ह्यात कोणाचा ब्रँड चालतंय तर फक्त एक तर चालतंय बंडू जाधव साहेब आणि आमदार राहुल पाटील साहेब यांनी. बघा तुम्ही काहीच नसताना आम्ही तिथं फिरत होतो. खासदार साहेबाच्या प्रचार सभेला इतकी मॉब राहायचा बघायचं काम नाही. आमदार साहेबाच्या सभेला बी हेचा ब्रँड चालतं. इथं दुसरं कोणाचा ब्रँड चालत नाही. देशामध्ये सरकार कोणाचा असो राज्यामध्ये कोणाचा असो इथं ब्रँड फक्त खासदार साहेब आणि आमदार साहेबाचा आहे. तुम्हाला काय वाटतंय ही निवडणूक तुम्हाला किती जड जाईल?
मला ही निवडणूक मला वाटत नाही, जी निवडणूक तुम्हाला वाटत असेल जड जात असेल, कारण कशामुळे जड जात असेल तर ही जनशक्तीच्या विरोधात निवडणूक आहे. कारण आम्ही सामान्य कुटुंबातली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल, पण ही सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. ह्या भागाचा विकास करायचा असेल तर या भागातल्या लोकप्रतिनिधी राहून येईनं काही करू शकले नाही, तर एक सामान्य माणसाला दिलं तर त्या माणसाचं कधी दार वाजवा येते. त्याच्यामुळं ह्या 12 गावच्या मतदारसंघातील माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधील माय माऊली वरीलधारी युवक मंडळी हे सगळं माझ्या पाठीशी आहेत. ही जी बघितलं असेल, मी हे चार महिने झालं सातत्याने या मतदारसंघात फिरत आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत की मला ही जड निवडणूक जाईल म्हणून. तुम्ही सिंगणापूर सर्कलच्या मतदारांना काय आवाहन करणार? शिंगणापूर जिल्हा परिषद माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळीला, युवक मंडळीला व माता भगिनीला मी एक आवाहन करतो, बाबा शिंगणापूर ग्रामपंचायतनं जे 5 वर्षाचं काम केलंय ते तुम्ही काम बघून मग तुम्ही आम्हाला 7 तारखेला येणाऱ्या मतदान करावं. कारण काय काम केलंय, शिंगणापूरमध्ये 3 आरो प्लॅन्ट चालतात, 2 पिठाच्या गिरण्या आहेत. म्हणजे जे भास्कर पेरे साहेबांनी जे करून दाखविले ते सुद्धा आम्ही या 5 वर्षात करून दाखविले. त्याच्यामुळं ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून आरोग्य चांगलं राहण्यासाठी आरो प्लॅन हे प्रत्येक गावामध्ये बसण्याचा माझा एक संकल्प आहे. कारण ते आरोपल्यानिसा बसून नाही तर ते चलविला सुद्धा पाहिजे, याचं माझं सुद्धा त्यावर लक्ष राहणार आहे. मतदार भगिनीने मला निवडून दिलं तर या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 12 गावामध्ये आरो प्लॅन हे शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमातून आम्ही वसुल्या शुद्ध पाण्याचं पाणी सुद्धा भेटणार त्याच्यातून. आमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला बघत असाल, आम्ही जिल्ह्याचे खासदार साहेब असताना, आमदार साहेब असताना शिंगणापूर ग्रामपंचायतमध्ये वरी नेता आपला विचाराचा असला तर गावाचा विकास होतोय. म्हणून आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब, आमदार साहेब आमच्या विचाराचे होते, म्हणून आम्ही 8.5 कोटी रुपयाचे कामं या 5 वर्षात करू शकलो. त्याच्यामुळं ह्या मतदारसंघातील सर्व गावकरी मंडळीला माझी एक विनंती आहे, बाबा आपल्याला जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपल्या विचाराचा माणूस वाड्या उखंड्यावर बसावं जेवायला, पण वाड्या आपला असावं, हे आमची एक मन आहे. तसं एक आमचं काम आहे. आमचं म्हणणं आहे, बाबा तुम्ही आम्हाला हक्कानं म्हणू शकतात, नेऊ शकतात, हे आमचा विकास करायचा आहे. ह्या लोकांना तुम्ही काही म्हणू शकत नाहीत. मी कोणाला टिप्पणी करण्यासाठी इथं आलेलो नाही. या निवडणुकीमध्ये माझं एकच आहे, विकासाला मत करून तुम्ही दाखवा. जे शिंगणापूरमध्ये विकास केलाय ते आम्ही या 12 गावामध्ये करण्याचा आमचा संकल्प आहे.